आज आपण भोगीची भाजी करूया. भाजीसाठी पावटा, वाटाणा, हरभरा, ऊस, वांगं, बोरं, शेंगदाणे, कांद्याची पात हे सगळं घेतलेलं आहे. आता इथे भाजलेलं सुकं खोबरं, तीळ, आलं, लसूण, जिरे हे वाटून घ्यायचं. आता फोडणी देऊया. तेलात जिरे टाकले, कढीपत्ता, कांदा परतून घ्यायचा. त्याच्यात हिंग, हळद, धणे पावडर हे सगळं परतून घेते. हे बघा. आणि हे वाटण वाटलेलं आहे ते टाकून पुन्हा असा परतते. हे बघा. त्यात कांदा, लसूण मसाला आणि बेडगी मिरची पावडर टाकते आणि या सगळ्या भाज्या टाकून परतून घेते. सारख्या या भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या आणि वरून मीठ टाकायचं. तेव्हा मीठ टाकते हे बघा. भाजी शिजेल इथपर्यंत पाणी ओतायचं आणि 15 मिनटं झाकण ठेवायचं आणि भाजी शिजत लावायची. 15 ते 20 मिनटं झालीत. आता भाजी आपली शिजली का बघते. हा, भाजी शिजून झालेली आहे. आता पातळ वाटते म्हणून मी जरा शेंगदाण्याचं कूट टाकते आणि थोडे वरून तीळ टाकते. तीळ टाकलं का छान दिसतं ना. भोगीची आमटी भाकरीबरोबर खायला तयार.